श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपाली तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर हा नेव्ही ब्लू कलरचा ब्लाउज आहे बघा। तर आपण ही 34 साइज प्रिन्सेस कटची कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी मी बघा डबल फोल्ड कपडा केला। हा 4 फोल्ड कपडा आहे। बंद बाजू माझ्या साइडना आहे आणि छान अशी आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे। आणि आता मी मापे टाकून घेते। आपल्याला 15 इंच रेडी ठेवायची उंची, तर मी 16 इंचावरती इथे मार्किंग करून घेते बघा। 15 इंच उंची ठेवायची, तर 1 इंच प्लस करून आपल्याला शिल्लक घ्यायची। तर 34 साइजचा चौथा भाग येतो 8.5 इंच। त्यानंतर 2 इंच टक्स पॉइंट साठी घेते बघा। मी इथं 1 इंच शिलाई मार्जिंग साठी ठेवले ताईंनो। त्यानंतर मी हा कपडा कट करून घेते आपला चौकोन कट झाल्याच्या नंतर तुम्हाला समोरचे माप मी सांगणार आहे। तर बघा इथं आपण शोल्डरचं माप टाकून घेऊ। शोल्डरचं माप टाकायचे 34 साइजला 5.5 इंच। 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची 5.5 इंच। त्यानंतर मोंढा घ्यायचा आहे बघा 5.5 इंचावरती। 5.5 इंच मोंढा घेतलाय मी इथे। त्यानंतर ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर 1.25 इंचावरती मोंढ्याची गोलाई देण्यासाठी इथे मार्किंग करून घेतली आणि मोंढ्याच्या निम्म्याहून अशा पद्धतीने गोलाई देऊन घ्यायची। गळ्याचं माप टाकत आहे बघा 2.25 इंच रुंदी आणि गळ्याची उंची घ्यायची आहे 6.5 इंच। 6.5 इंच गळ्याची उंची घेतलेली आहे आणि गोल आकार देऊन घेत आहे। 6.5 इंच रुंदी घेतली की आपला 6 इंचाचा गळा तयार होईल। 3.5 इंच बंद बाजूने आपल्याला 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे उभी मार्किंग करून घ्यायची आहे बघा आपल्याला 4 इंचावरती। 4 इंचावरती आपल्याला इथे उभी एक मार्किंग करून घ्यायची। त्यानंतर 2 इंच जे आपण टक्स पॉइंट साठी टाकलं होतं ते 2 इंच आपल्याला इथे टाकून घ्यायचंय आणि छान असा प्रिन्स कटचा आपल्याला आकार द्यायचा आहे मोंढ्याच्या साइडने ह्या पद्धतीने। आता आपण खालच्या साइडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। 16 इंच सर्व उंची घेतलेली आहे आणि मोंढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे पहिला स्टार्टिंगला। आणि मागच्या साइडची आणि समोरच्या साइडची गोलाई मोंढ्याची मी सेमच ठेवणार आहे 1.25 इंचावरती। इथे छोटासा कट देऊन आपल्या गळ्याची जी मार्किंग आहे ती आपण आता कट करून घेऊया आणि जी बंद बाजू आहे ती मी आता कट करून घेते। इथं वरच्या साइडने बंद घडी होती त्यामुळे आता हे वेगवेगळे पार्ट करून घेते। आणि तुम्हाला जर अशाच नवीन कटिंग्स पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता बघा दोन्ही पार्ट मी एक साथ काटले होते, कट केले होते, एका सोबत कट केले होते दोन्ही पार्ट। आता आपण समोरचा पार्ट बघा प्रिन्सेस कट शेप पहिला कट करून घेऊया। त्यानंतर आपण जो 2 इंच टक्स पॉइंट दिला होता तो सुद्धा आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। समोरच्या पार्टची आपली कटिंग झालेली आहे। त्यानंतर आपण बॅक साइडचा पार्ट घेऊया। बॅक साइडच्या पार्टमध्ये काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे। तर जे 2 इंच आपण समोरच्या साइडला जे 2 इंच आपण टक्स पॉइंट साठी घेतले होते ते 2 इंच कपडा आपल्याला बॅक पार्ट मधून कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा। तर ह्या पद्धतीने मी आता तो 2 इंच कपडा कट करून घेतलेला आहे क्रॉस मध्ये। आता इथे आपली 2 पार्टची कटिंग झाली। आता मी इथे बाही कटिंग करून घेते। जे तुमचे बाहीचे माप आहे ते टाकून घ्यायचे आपल्याला आणि बघा ह्या पद्धतीने 4 फोल्ड घडी टाकून घेतली। इथे मी आता दंड घेर टाकून घेत आहे 6 इंचावरती। उंची टाकून घेत आहे बघा 4 इंच रेडी आहे, तर आपण 4.5 इंच आपल्याला इथे घ्यायचे आहे। 5 इंचावरती मार्किंग करून खालच्या साइडने आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची, म्हणजेच मोंढा खोलीला आपल्याला 2 इंच खालच्या साइडले कपडा राहील। आणि ह्या पद्धतीने आपल्याला बाहीची गोलाई देऊन घ्यायची आहे आणि बाही कट करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस वरती कपडा कट करून घ्यायचा आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून असेच व्हिडिओ बघायचे असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा। तर चला आपण आता कपड्यावरती या ब्लाउजची कटिंग करून घेऊया ह्या पद्धतीने।